आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षकासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि वनरक्षकाची भरती पण लवकरच येणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपला अभ्यास चालू ठेवा. जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करत असतील त्यांनी वनरक्षकाचा पण अभ्यास चालू ठेवायचा मित्रांनो, बंद करायचं नाही. चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. महाराष्ट्रात सर्वाधिक वने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. महाराष्ट्रात सर्वात कमी वने कुठे आढळतात? तर लातूरमध्ये मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 बघूया. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अमरावती. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे आहे आणि प्रामुख्याने वाघांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 29 जुलै. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा म्हटलं तर मुंबई, 157 चौकी मी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया. महाराष्ट्र राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नागपूर. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करत राहा आणि जे पण विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे, कारण जे पण नवीन नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. चला मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 8 बघूया मित्रांनो. चला, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जिम कॉर्बेट. प्रश्न क्रमांक 9 मध्ये जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे मित्रांनो 5 जून. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 10 बघूया. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बुलढाणा. अशीच तुम्हाला वनरक्षकासाठी पोलीस भरती अत्यांश जे पण आवश्यक व्हिडिओ असतात मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यासाठी आपल्या चॅनल सगळ्यांनी एक व्हिडिओला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करून घ्यायचे जे पण नवीन विद्यार्थी असतील त्यांनी, आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे, कारण तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. प्रश्न क्रमांक 11 बघूया. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो यवतमाळ. त्यांचे प्रश्न क्रमांक 12 बघूया. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक आपण 13 बघूया. भारताचे मिसाइल मॅन कोणाला म्हणतात? ते याचं उत्तर आहे मित्रांनो 13चं सी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14कडे आपण वळूया. महाराष्ट्र राज्यफूल कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जारूळ तामण, महाराष्ट्राचे राज्यफूल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 तुम्ही बघू शकता. पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नागपूर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. अशाच नवीन व्हिडिओसाठी एक लाईक करा मित्रांनो. अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वाघूर. ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दिली असेल आणि ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि वनरक्षक आणि दारूबंदी पण पोलीस भरती तुम्हाला लवकरच लवकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू स्टडी. प्रश्न क्रमांक 19 बघूया. भारतीय मध्यवर्ती बँक कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो. चिपको आंदोलन कशासाठी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे वृक्ष संवर्धन. सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन केले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ सुरू केली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघूया. तांडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वाघासाठी. तर बघूया. तांडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे उद्यान नागपूरपासून साधारण 150 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा प्रश्न क्रमांक 22 बघूया. प्रश्न क्रमांक राज्यसभेत एकूण सभासद किती असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 250. प्रश्न क्रमांक 22च्या नंतर आपण खाली बघूया. हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो समुद्रकिनारा व तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर रक्त बिसरणाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विल्यम हार्वे. त्याच्यानंतर खाली बघूया. महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचा प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर कमी वनाचा प्रमाण असलेला जिल्हा मित्रांनो याच्यामध्ये लातूर व सोलापूर तुम्हाला दोन्ही दिसतील. आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, सगळ्यांना माहिती मित्रांनो, खाली टिपमध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर 26 नंबरचा क्वेश्चन बघूया. ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो शिवसागर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघूया. भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. सध्याचे नरेंद्र मोदी सगळ्यांनाच माहीत आहे. प्रश्न क्रमांक 29 बघूया. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
सर्वात मोठा ग्रह म्हटला तर मित्रांनो गुरु येतील आणि सर्वात लहान तुम्हाला विचारलं तर त्याला बुध येतील. आणि त्याच्यानंतर कांदा संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? कांदा संशोधक केंद्र तुम्हाला विचारलं तर राजगुरुनगर, चाकण, पुणे येथे आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्हाला एक शेवटचं सांगणं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करायचे, सबस्क्राईब करून घ्यायचे, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. वनरक्षकसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आणि पोलीस भरती, दारूबंदीसाठी जे पण अत्यावश्यक प्रश्न असतात मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. यासाठी आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघितला त्यापूर्वी सगळ्यांचे मनापासून आभार. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.